गौरी सूर्यवंशी, एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। जिल्ह्यासह तालुक्यातील व परिसरातील शेतकऱ्यांचे मनोबल वाढावे, शेतकऱ्यांना आपल्या बैलांसोबत प्रेमाची भावना निर्माण व्हावी या उद्देशाने तसेच या शंकरपटाच्या माध्यमातून सर्व जाती धर्मातील शेतकरी एकत्र येऊन विचाराची देवाणघेवाण तसेच या महाउत्सवातून सामाजिक प्रतिष्ठा तसेच नावलौकिक मिळून बळीराजाचा सामाजिक स्तर उंचावे, यामुळे शिवजयंतीचे औचित्य साधून भोकरदन येथे MH21 बैलगाडा संघटना भोकरदनच्या वतीने करण्यात आले असून तत्पूर्वी भोकरदन पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सागर शिंदे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यानंतर फीत कापून शंकरपटाचे उद्घाटन करण्यात आले। तर विशेष म्हणजे या बैलगाडी शर्यतीसाठी इतर मान्यवरांच्या कडून या स्पर्धेसाठी 2 दिवसात 2 लाख रुपयांच्या आसपास जंगी लूट केली जात असून या स्पर्धेदरम्यान काडी पुराणी बंद खो बंद जीवितवाची जबाबदारी ज्याची त्यावर राहणार आहे। यात पंच कमिटी यांचा निर्णय अंतिम राहणार आहे। सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या नियमात राहून अटी व शर्तीचे पालन करावे लागेल। या स्पर्धेचा आयोजक विकास जाधव, भूषण उर्फ पप्पू देशमुख, कृष्णा तराळ, भूषण जाधव, रवी सुरसे, विनोद दळवी, हनुमंता तळेकर, संतोष दळवी, संतोष घायवट, दीपक पुंडा, विनोद जाधव यांच्या सहकार्यातून होत आहे। एस मराठी न्यूज साठी प्रतिनिधी अमोल शिंदे, भोकरदन। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।